नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रोकोली मटार पुलाव। तर सर्वात अगोदर आपण ब्रोकोली आणि राईस शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम इतकी ब्रोकोली घेतलेली आहे। या प्रकारे थोडीशी जाडसर अशी चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 कप बासमती तांदूळ धुवून अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे। खड्या मसाल्यामध्ये दालचिनी 1 तुकडा, 1 स्टार फूल, 4 काळी मिरी, 1 हिरवी वेलची आणि 2 लवंग घेतलेली आहेत। गॅसवरती कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये धुवून घेतलेली सर्व ब्रोकोली आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बघा, 1 ते 2 मिनिटांसाठी आपण फक्त ही उकळवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे। 1 ते 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही सर्व ब्रोकोली एका चाळणीवरती काढून घेऊया। गॅसवरती कढईमध्ये मी 3 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे। आपण जे खडे मसाले घेतलेले ते सर्व मी यामध्ये काढून घेते। यामध्येच आपण चवीपुरतं मीठ काढून घेऊया। थोडंसं लिंबू पिळून घेते आणि आपण जो धुवून घेतलेला राईस आहे तो आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे। तर सर्व राईस मी यामध्ये काढून घेते। सर्व राईस आपण पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे। हे बघा, आता आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी फुल गॅसवरती हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तर आपण हा व्यवस्थित शिजवून घेऊया। साधारणतः 5 ते 6 मिनिटांसाठी आपण तांदूळ व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त फुललेला आहे। हे बघा, मॅश सुद्धा होतोय। आता आपण हा एका चाळणीवरती काढून घेऊया। याच प्रकारे आपण सर्व चाळणीवरती काढून घेऊया। सर्व राईस इथे मी चाळणीवर काढून घेतलेला आहे। आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया। आता आपण पुलावसाठी लागणारे एक वाटण तयार करून घेणार आहोत। तर आपण जी ब्रोकोली घेतलेली त्याचे जे देठ असतात ते मी थोड्याशा पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत। तर ते सुद्धा मी यामध्ये वापरणार आहे। तर 1 वाटीभर हे आहेत। यामध्येच मूठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर पुदिना सुद्धा वापरू शकता। 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टीस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट नसेल तर 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। आता आपण यामध्ये गरजेपुरतं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया। इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे। आपण आता ही बाजूला ठेवून घेऊया। गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून इतकं तूप काढून घेऊया। चांगलं आपण गरम करून घेऊया। तेल व तूप गरम झालेलं आहे। यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेते। 1 तुकडा दालचिनी, 1 हिरवी वेलची, 2 लवंग आणि 2 काळी मिरी। यामध्येच 1 मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। तो सुद्धा काढून घेऊया आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते वाटण आपण सर्व यामध्ये काढून घेऊया। व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर आपण हे वाटण कांद्यासोबत परतून घेणार आहोत। सर्व पेस्ट आपण 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेतलेली आहे। यामध्येच मी 1/4 टीस्पून इतकी हळद काढून घेते आणि यामध्येच अर्धा टीस्पून इतका गरम मसाला मिक्स करून घेऊया।
आपण भात शिजताना मीठ टाकलेलं आहे आणि ब्रोकोली शिजताना सुद्धा चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। तर आता आपल्याला थोडंसंच मीठ यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे बघा, चवीपुरतं मी मीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता ब्रोकोली आपण यामध्ये ऍड करणार आहोत। ब्रोकोली सुद्धा यामध्ये व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। फुल गॅस वरती मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। ब्रोकोली इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण जे भात शिजवून घेतलेलं पाणी होतं तेच मी यामध्ये 2 चमचे इतकं घालून घेते। मिक्स करून घेऊया। हे बघा, अर्धा मिनिट भर तरी आपण हे असंच मिक्स करून देऊया, जेणेकरून पाणी थोडंसं हे गरम होईल। आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि बारीक गॅसवरती ब्रोकोली छान शिजवून घेऊया। साधारणतः 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, आपण जे पाणी टाकलेलं ते पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता आपण यामध्ये पाव कप इतके मटार घेतलेले आहेत उकडून, ते घालून घेऊया आणि आपण शिजवून घेतलेला राईस, हा सर्व राईस आपण यामध्ये काढून घेऊया। हलक्या हाताने आता आपल्याला राईस यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आपण सर्व राईस व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। थोडीशी मी वरतून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, राईस मस्तपैकी शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि झाकून 5 मिनिटांसाठी असंच आपण हे ठेवणार आहोत। त्यानंतर आपण हे सर्व करणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला ब्रोकोली मटर पुलाव बनून तयार झालेला आहे। जर का तुम्हाला काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायचं असेल तर मग आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।